नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या या चॅनलवरती. आणि आज आपल्याकडे आहे महिंद्रा XUV300 आणि ह्या गाडीमध्ये हा जो DPFचा रिजनचा जो साईन येतो, जी लाईट येते ही कशी येते आणि ते रिजन कसं क्लिअर करायचं याच्या बाबतीतचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही संपूर्ण बघा शेवटपर्यंत. तर सर्वात आधी आपल्याला ना गाडी जी आहे ती हँडब्रेक मोडमध्ये ठेवायची आणि न्यूट्रलमध्ये ठेवायची. तर तुम्ही स्क्रीनवर बघाल तर आता गाडी न्यूट्रल मोडमध्ये आणि आपल्याला हे जे ट्रिपचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे आणि चेक करायचं आहे इकडे की रिजन येत आहे तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तर इथे बघा आपण प्रेस केलं, हे बघा हे रिजनचं आलं आणि हे रिजनचं नाव आल्याच्या नंतर आहे ना हे जे सेटचं बटन आहे ते दाबून ठेवायचं आहे आपल्याला 1-2-4 सेकंड. तर आता मी दाबून ठेवतोय आणि आपली गाडी स्टार्ट होईल. आता रिजन चालू होईल. एक 15 ते 20 मिनटं घेतं आणि गाडी ऑटोमॅटिक ते बघा तिचा RPM आता 2000च्या वरती जातोय. तर ते ऑटोमॅटिकली एक 15-20 मिनटांनी आपला हा रिजनचं पूर्ण जे काही कार्बन वगैरे असेल ते सगळं निघून जाईल आणि नंतर गाडी ऑटोमॅटिक आपल्या नॉर्मल मोडवरती येईल. सो हे नॉर्मल आहे की फक्त गाडी पार्किंगमध्ये ठेवा आणि AC वगैरे तिचं बंद ठेवून द्या. बघा आता तुम्ही बघू शकताय. तर RPM बघा आता 2500 पर्यंत गेलाय. सो आता आपण 15-20 मिनटं तर ठेवू नाही शकत रेकॉर्डिंग चालू. तर एक मी तुम्हाला एकदा झालं आणि ही रिजनची जी लाईट आहे ती गेली की नंतर तुम्हाला दाखवतो. रिजन कंप्लीट झाल्यावरती ही लाईट आपली जी ब्लिंक करते रिजनची ती निघून जाईल आणि हा साईन जो आहे तो सुद्धा निघून जाईल. हे बघा हे रिजन इन प्रोग्रेस चालू आहे अजून सुद्धा. एकदा रिजन कंप्लीट झालं की हे सगळं निघून जाईल नाव वगैरे आणि मग परत रिजनची लाईट पण येणार नाही आपल्याला. हे चेक करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे बघू शकतो. आता आपल्या इकडे ही जी रिजनची लाईट होती आणि जो रिजनचा लोगो होता ते दोन्ही निघून गेलेत आणि आपलं रिजन हे सक्सेसफुली कंप्लीटेड झालेलं आहे. फक्त मेक शुअर करा की जेव्हा रिजन चालू असेल प्रोसेसमध्ये तेव्हा ब्रेकवरती पाय नका देऊ आणि एक्सिलेटरसुद्धा देऊ नका, थोडं पण टच नका करू, नाहीतर ते कॅन्सल होण्याचे चान्सेस असतात आणि परत तुम्हाला रिजन करावं लागेल. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.